पुणे नाशिक रेल्वे हा विषय मार्गी लागावा। 9 तारखेला मंचर या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। मंचरमध्ये आंदोलन एक वेगळ्या अर्थाने त्याची चर्चा वेगळी होते, म्हणजे वळसे पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन वेगळं होणार, देवदत्त निकम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन वेगळं होणार असं वाटतंय। कारण दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि दोघांच्याही फ्लेक्सवर जो मजकूर लिहिलेला आहे त्याबाबतची देखील मंचर शहरामध्ये चर्चा होते। जर हे अराजकीय सर्वपक्षीय आंदोलन आहे तर हे सगळे एकत्र का आले नाही हा मुद्दा, याची चर्चा होणारच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले अनेक वर्ष रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला नाही, तो मार्गी लागायला हवा। आपल्यासोबत काही तरुण मंडळी तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार। नमस्कार। पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून अनेक वर्ष प्रयत्न झाले, अनेक पिढ्या रेल्वे येणार जे वडिलांनी मुलाला सांगितलं, नंतर मुलांनी त्याच्या मुलांना सांगितलं, अद्याप काय रेल्वे मार्ग झाला नाही। आता जंतर मंतर नंतर ज्यावेळेस आंदोलन तिथलं सक्सेस झालं, आता पुन्हा या विषयाने जोर घेतलेला आहे। तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, रेल्वेचा फायदा काय? पुणे नाशिक रेल्वे ही तर झालीच पाहिजे। ह्या रेल्वे मार्गाचा भोसरी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा पुढे गेले तर संगमनेर आणि सिन्नर ह्या सर्व भागांना याचा फायदा होईल। इथली दळणवळण व्यवस्था वाढेल। इथं ह्या भागामध्ये सर्वात जास्त शेतीमाल पिकवला जातो आणि हा शेतीमाल शहराच्या ठिकाणी जाऊन येथील शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात म्हणजे त्याचा मोबदला मिळेल। हे सर्वसाधारण फायदे आहे। तुम्ही काय सांगाल, रेल्वेचा काय फायदा, रेल्वे मार्ग झाला पाहिजे का? रेल्वेमुळे आर्थिक रोजगार वाढेल, हे मुलांना शिक्षणासाठी पुन्हा जवळ पडेल, त्यामुळे मुलांचं शिक्षण भविष्य उज्ज्वल होईल आणि रोजगाराची हमी वाढेल, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भेटेल। तुम्ही आंदोलनात सहभागी होणार? 100%। आज माझ्यासाठी रेल्वे गरजेची, माझ्या मुलांसाठी गरजेची, येणाऱ्या भविष्याच्या पिढीसाठी रेल्वे ही खूप गरजेची आहे। रेल्वेमुळे लोकांचं राहणीमान उंचावेल। त्यांना आंबेगाव तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन होणार आहे, परंतु दोन नेत्यांचे दोन वेगवेगळे फ्लेक्स व्हायरल होत आहेत आणि आंदोलनाला नाव दिलेलं आहे सर्वपक्षीय। खाली लिहिलंय रेल्वे कृती समिती। लोकांनी, पब्लिकने काय समजायचं? बघा, पब्लिकला राजकारणाशी काही घेणं नाही, पब्लिकला रेल्वेशी मतलब आहे। साहेब सुद्धा चांगलं काम करतात ते, त्यामुळे लोक साहेबांच्या मागे राहतील। मग तुम्ही काय सांगाल, काय कसं पाहता या रेल्वे आंदोलनाकडे? रेल्वे आंदोलन हे झालंच पाहिजे। आजकाल स्टुडंटसाठी, कामगार वर्गासाठी चाकण MIDC मोठी आपल्याजवळ, इथून जायला गाडीने 2 तास लागतात, 1 तास लागतो ट्रॅफिक असेल तर। रेल्वे असेल तर तोच कामगार वर्ग अर्धा तासात जाऊ शकतो, किंवा स्टुडंटला पुण्यात जायचं आहे, येऊन जाऊन रोजला येऊ शकतो। तर रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे या संदर्भामध्ये आता उचल खाल्लेली आहे, काय त्याचं कारण कशामुळे आहे की रेल्वेचा प्रश्न मार्गी लागेल असा कॉन्फिडन्स कशामुळे वाढला? आता बघा ना, रेल्वे त्या रूटने होते, तो रूट खूप दूर पडतोय। सरळ मार्गे रेल्वे झाली तर निश्चितच लवकर माणूस ये जा करू शकतो। माझा प्रश्न असा होता की केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या जुन्या रूटप्रमाणे रेल्वे जाणार नाही, मार्ग बदलला, इकडची रेल्वे रद्द केली होती। जंतर मंतरचं आंदोलन झाल्यानंतर जनतेने उठाव केलाय, कॉन्फिडन्स वाढलाय, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आता युवा पिढीचा जो आंदोलन झालं त्याच्यामध्ये आज प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलनामुळे प्रत्येकामध्ये सहानुभूती निर्माण झालेली आहे की हे पण आंदोलन केलं तर निश्चितच हा सरळ मार्गी होऊ शकतो। कॉन्फिडन्स वाढला। आपण पाहतोय आंबेगाव तालुक्यातील तरुण युवक असतील, युवती असतील, शेतकरी वर्ग असतील, या सगळ्यांची अपेक्षा आहे की पुणे नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे, रेल्वे धावली पाहिजे, सगळ्यांना या रेल्वेचा फायदा होणार आहे। आम्ही सगळे ह्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत। आता या हॉटेलमध्ये काही मंडळी चहा प्यायला बसलेली आहेत, त्यांना काय वाटतंय, त्यांचं या संदर्भात काय मत आहे, आपण जरा त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत हे 2 युवक आहेत, तर त्यांना या रेल्वे संदर्भात काय वाटतंय जरा समजून घेऊया। नमस्कार। आता 9 तारखेला आंदोलन होणार आहे, हे आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार का आणि रेल्वे खरोखर धावणार का? धावणार ना, रेल्वे गरजेची। काय गरजेची म्हणजे काय काय फायदे, कोणाकोणाला फायदे, कसे फायदे? शेतकऱ्यांचा वाहतुकीसाठी सोपं होईल अशा अपेक्षा आहे। तरुणांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, त्यांना सगळ्यांनाच गरजेची आहे।
आता तुमच्या आंबेगावमध्ये 2 आंदोलनं पाहायला मिळतात. एक अवसरी खुर्द अवसरी बुद्रुक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची, राष्ट्रवादी काँग्रेस वळसे पाटलांची, आणि दोन्हीकडे लिहिले खाली रेल्वे कृती समिती. लोकांनी दोन्ही आंदोलनात जायचं. नाही, मी नाही पाहिलं अजून ते, कारण माझा मोबाईल जर खराब झाल्यामुळे मी नाही पाहिलं. तुम्ही आंदोलनात सहभागी होणार. हो, होणार ना सर. रेल्वे झाली पाहिजे. रेल्वे झाली पाहिजे. ट्रॅफिक वरती जो पुणे नाशिक हायवेवरती ट्रॅफिक वरती जो ताण आहे आत्ता, नाशिक पाट्यावरती जाण्यासाठी आपल्याला जो वेळ लागतोय आत्ता, रेल्वे झाल्यानंतर थोडासा फरक पडू शकतो त्याच्यामध्ये. आता नित्याचं झालेलंच आहे की ट्रॅफिक आहेच. खेडपासून पुढे निघलं चाकण, आंबेठाण चौक, त्याच्यानंतर कुरळी फाटा, मुमोशी, सगळीकडेच ट्रॅफिक जाम आहे. कधी जा 2 तास तर पुण्याला इथून मंचरवरून मॅक्स टू मॅक्स 2 तास लागतातच. एवढे वर्ष प्रश्न मार्गी लागला नाही, आता या विषयाने उचल खाल्ली, काय त्याचं कारण? आता उचल खाण्याचं म्हणजे ते JMRT मुळे रेल्वेचा मार्ग बदलला, त्याच्यानंतर आता रेल्वे कॅन्सलच केली. कॅन्सल केल्यानंतर मग कृती समिती ऍक्टिव्ह झालेली आहे आता, की त्यांना असं वाटतं की रेल्वे झाली पाहिजे. JMRTला धोका असू शकतो असं नाही वाटत. काकोडकर साहेबांची मला वाटते त्याच्यावरती एक 2-3 दिवस झाले ते समितीवरती त्यांची निवड झालेली आहे. आता बघू त्याच्यात काय होते. गेले अनेक वर्ष हा विषय सुरू आहे, मग अगोदर शासनाने याचे अपडेट घेतले नाही का? आता कृती समितीचं किंवा आंदोलन करण्याचं व्हॅल्यू डाऊन करण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, असं नाही काही. कृती समिती अगोदरपासून ऍक्टिव्हेट होते ना. नाही, माझा प्रश्न असा आहे, जी समिती आता गठीत केलेली आहे की GMRT प्रकल्पामुळे रेल्वेला काही बाधा आहे का हे व्हेरीफाय करण्यासाठी. मग आता एवढे वर्ष त्यांनी ही माहिती घेतली नसेल. नाही, माहिती घेतली असणार ना, पण आता अचानक का कॅन्सल केली याचं कारण नाही सांगता येणार आहे. माझा प्रश्न असा आहे, शांतपणे ऐका. आता GMRT प्रकल्पामुळे रेल्वेला बाधा होतोय का यासाठी समिती गठीत केली, ती सर्वे करणार. परंतु यापूर्वी ही रेल्वे कशी जाणार, याला काय काय अडथळे आहेत, ते अडथळे कन्फर्म आहेत का, हे अगोदर टॅली का केलं नाही, व्हेरिफिकेशन का घेतलं नाही, व्हेरीफाय का केलं नाही. आता कुठंतरी या आंदोलनाला खेळ घालण्यासाठी, या आंदोलनाचं महत्त्व करण्यासाठी सरकारने हा डाव आखला असेल का? नाही, याच्यावरती नाही सांगता यायचं काही. आंदोलनात सहभागी होणार. हो, आंदोलनात सहभागी होणार नक्की. आता आंबेगावमध्ये 2 आंदोलनं पाहायला मिळणार आहेत सकाळी 9 वाजता. कसं पाहता? नाही, तर ते आता दोन ठिकाणी 2 होणार आहेत, नाही सांगता येतं त्याचं पण काही. असं आंदोलनाचं नाव आहे सर्वपक्षीय. सर्वपक्षीय, दोन्ही ठिकाणी सर्वपक्षीय दिलेले आहे. बघू. लोकांनी जायचं कुठे? नाही, ते जो त्या स्वतःचा प्रश्न आहे आता की असो, सहभागी होतं ते. रेल्वेचा प्रश्न महत्वाचा आहे. रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे. आपल्यासोबत ही जुन्नरची मंडळी आता इथे चहाला आलेली, तर त्यांच्याशी गप्पा मारूया. पुणे नाशिक रेल्वे झाली पाहिजे म्हणून आता आंदोलन 9 तारखेला सकाळी आहे. आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का? 100% आम्ही आहे ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुन्नर आंबेगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उद्या जे 9 तारखेला सर्व जनतेसाठी जे आंदोलन पुकारलं आहे त्याला आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. एवढे वर्ष रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला नाही. आमदार तांबे यांनी पुढाकार घेतले, सत्यजित तांबे यांनी. आता सगळी मंडळी एकत्र येऊन रेल्वे झालीच पाहिजे असा पाठपुरावा करतात. GMRT प्रकल्पाचा याला अडथळा आहे असं म्हणत होते. अडथळा खरोखर असेल का, आणि आतापर्यंत याबाबतची अपडेट का घेतली नाही? बरोबर आहे साहेब, तुमचं GMRTचा प्रश्न हा जुन्नर तालुका पुरता आहे. आज आंबेगाव असेल, खेड तालुका असेल, किंवा समजा जर GMRTचा आता तुम्ही पाहिलं, आपण ओतूरला स्वतःचे आंदोलन केलं होतं त्यावेळेस पण GMRTचा प्रश्न सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पण GMRTचं अंतर सोडून 25 किलोमीटर तुम्ही करू शकता ना. इतर देशांमध्ये असे प्रकल्प जवळजवळ आहेत, मग इथंच अडसर निर्माण कसा होतो? याच्यात राजकीय काही वास आहे का? 100% राजकीय वास असेल, पण जर हे आंदोलन किंवा ही रेल्वेचं जे चाललेलं आहे ते काय कालन आज नाही चाललेलं साहेब. हे तुम्ही पाहिलं 2014च्या पूर्वीपासून आपले शिवाजीदादा आढळराव पाटील खासदार असतानाच ती मागणी होती. दाऱ्या घाट असेल, आपले महाराष्ट्र कल्याण रेल्वे असेल, हे प्रकल्प मागण्या बऱ्याच दिवसापासून. पण काय होतं, आता जर पाहिलं तुम्ही सध्याची परिस्थिती, पाठपुरावा कमी होतो. पाठपुरावा करून अजून वरतून त्याला जे पाहिजे तसा सिग्नल भेटलेलाच नाही सगळ्याच भागात. तुम्ही आताच या विषयाने उठाव का घेतला असेल? आता काय झालं, सध्या मध्यंतरी एक 5-6 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदच्या आधी जी टूम उचली का रेल्वे तिकडनं जाणार आहेत, आणि सर्वे पण म्हणजे आपल्या माध्यमातूनच, समाज माध्यमांच्या माध्यमातून आल्यामुळं लोकांना वाटलं बा आमच्या हातातलं जातंय का काय, या दृष्टीने सर्व लोक जागी झालेली आहेत.
आणि प्रत्येकाला हा रेल्वे म्हणजे कसं होतं, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. काय रेल्वेचा फायदा काय? कारण आज तुम्ही पाहिलं असाल, आपले जुन्नर आंबेगाव खेड असेल किंवा इकडनं आपल्याला आज जो आपला माल जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यात जो शेतीप्रधान भाग आहे, त्यातला माल आपल्याला बाजारपेठेत लवकर नेण्यासाठी असेल किंवा आपली लोक इथनं पुण्याला कामाला जाणारे असतील, नाशिकला कामाला जाणारे असतील, यांच्यासाठी हा सोयीस्कर विषय आहे. आणि एक असं होतं, जो प्रकल्प येतो त्यांनी थोडीफार प्रगती होते, म्हणून लोकांची अपेक्षा त्याच्याकडे आहे. पाटील साहेब तुम्ही काय सांगाल? साहेब नमस्कार. तेच तुम्हाला मगाशी म्हटलं होतं बोलू का मी, कारण JMRTचा विषय काढला. JMRTचे गुप्ता जे आता मेन आहेत JMRTचे, त्यांनी असं पत्र दिले गव्हर्नमेंटला, शासनाला, का 10 किलोमीटर शेवटचा जो त्यांचा अँटिना आहे, तर 10 किलोमीटर पर्यंतच्या पुढं तुम्ही रेल्वे करू शकता, असं त्यांनी अधिकृत पत्र दिले शासनाला. साहेब त्याला पुरावा दिला पाहिजे ना. 10 किलोमीटरच्या आतमध्ये नाही 10 किलोमीटरच्या आतमध्ये जर प्रकल्प झाला तर टेक्निकल काय काय अडचण येतात? सुरुवातीला सांगा तुम्ही. सुरुवातीला ते असं म्हणत होते की इथं वेल्डिंग चालणार नाही, इथं स्पार्किंग जर झालं तर फ्रिक्वेन्सी कट होईल. आता कोडदी या ठिकाणी, नारायणगाव या ठिकाणी वेल्डिंग चालू आहे, वर्कशॉप चालू आहे, मग फ्रिक्वेन्सी कुठे कट होते? वीज पडते, फ्रिक्वेन्सी कुठे कट होते? हा बागलबुवा आहे का? 100% बागलबुवा आहे. तुम्ही मला आज सांगा, एवढा जो सर्वे झालाय त्याच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च झाले, त्यांना काय आधी समजत नव्हतं का या गोष्टी? रेल्वेच्या संदर्भातच आज तुम्ही एवढा सर्वे घेतला ना की रेल्वे कशी जाणार, त्यावेळेस काही JMRT नव्हती का? तुम्ही आज आहे ना बघा, मी रेल्वे मंत्र्यांचं म्हणजे पूर्ण भाषण ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट होते का त्यांना हा जो कसं आहे माहिती आहे. आता बघा, सुरुवातीला 1993 साल घ्या, सुरेश कलमाडी साहेबांनी हा प्रश्न पहिला आणला. त्याच्यानंतर आहे ना 2005 नंतर शिवाजीदादांनी तो विषय घेतला. त्यात आहे ना शिवाजीदादांचं पण मी ऐकलं व्हिडिओ. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय का पहिल्यांदा गव्हर्नमेंटने सांगितलं होतं का ह्या मार्गावरती म्हणजे तूट आहे, त्यावेळेस JMRTचा विषयच नव्हता का, तूट आहे म्हणजे त्यांना तेवढं हे नाही, म्हणजे काय सोर्स नाही, इन्कम सोर्स नाही तेवढा. त्याच्यानंतर मग त्यांनी ते पुढे 2008 2010 ते करत गेले. आता त्यांनी काय केलं, उगाच काहीतरी बागुलबुवा म्हणून ते कारण देतात. ते JMRT हा विषयच नाही. JMRTचे जे मेन आहेत गुप्ता साहेब, त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी स्पष्ट सांगितलेले की JMRTच्या 10 किलोमीटर टप्प्यामध्ये तुम्ही ते करू शकता आणि ते 100% होण्यासारखं आहे. आता रेल्वे मार्ग कुठून गेला पाहिजे? रेल्वे मार्ग सरळ झाली पण ना रेल्वे. तुम्ही 30-40 किलोमीटर लांबून जाणार, त्या मार्गालाच काही शोभा येणार नाही साहेब. तुम्ही आंदोलनात सहभागी होणार? 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांना, आता तीच आमची मिटिंग झाली आता नारायणगावला, आम्ही सांगितलेलं आहे की सर्वांनी सहभागी व्हा. रेल्वे प्रश्न हा जो आहे, हा रेल्वे प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. रेल्वे सरळच गेली पाहिजे आणि जोपर्यंत रेल्वे सरळ जात नाही तोपर्यंत प्रत्येक आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार. तर जंतर मंतरला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये तरुणांना यश मिळालं, त्याच्यानंतर हा रेल्वेचा विषय थोडा उचलला गेलेला आहे. कुठेतरी लोकांचा कॉन्फिडन्स वाढला असं वाटतं? 100% झेनझीचा जो आता विषय झाला, आता युवक वर्ग जोपर्यंत जागा आता झालेला आहे याच्यामध्ये, आणि सरकारने जे आता हे चालू, तुम्ही आता बघा ना, साधा विषय बघा तुम्ही, हे ना आता उद्याच्या आंदोलनाने काय फारसं, हे बघा 100% आपण करणार, पण सरकारला काय फरक पडणार आहे मला तुम्ही सांगा. एवढ्या मोठं आंदोलन झेनझीचं झाल्यानंतर सरकारने बॅग किती वेळाने घेतला, त्या त्यांनी पत्र काय काढलं, पत्रामध्ये असं त्यांनी पुढे असं म्हटलं नाही एवढ्या मुलांनी आत्महत्या केल्या. म्हणजे सरकारला या विषयाचा फरक पडत नाही. काय झालं माहिती का, हुकुमशाहीचा प्रकार झालेला आहे. हम करे सो कायदा, आम्ही म्हणाल तसं. तुम्ही आता मी आता काल नाही फडणवीस साहेबांनी सुद्धा ऐकलं, तर तुम्ही जो स्पष्ट ऐकल्यानंतर असं त्याच्यामध्ये आलेलं आहे का त्यांना जी कसं त्यांच्या मनात आलं त्यांनी तसं केलं. लोकांच्या भावनेचा विषय नाही याच्यामध्ये, काही लोकांना त्रास होईल ती प्रगती. तुम्ही आज बघा, मी आता या ट्रिपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरतोय. अहो, ज्या राज्यांमध्ये UP असेल MP असेल, ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या नाही तिथं त्या ठिकाणी रेल्वे गेलेली आहे. ज्यांच्याकडं अतिशय गरीब म्हणजे मी आदिवासी भागामध्ये असेल किंवा ज्या ठिकाणी म्हणजे काय विकास नाही, तिथे रेल्वे गेलेली आहे. आपल्याकडे तर आज एवढे 35 वर्ष झाले. आज सुरेश कलमाडींच्या काळात 93 सालापासून त्यांनी केलेलं पहिलं पत्र बघा, आता काळ चालू आहे 2026, म्हणजे हा 26 वर्ष आणि तो 7 वर्ष, म्हणजे बघा 33 वर्षाच्या काळामध्ये रेल्वे नाही. आणि आज जर आंदोलन झालं नाही, लोक जागृत झाले नाही, तर रेल्वे येणार कधी? अजून 100 वर्षाचा कार्यकाल जाईल साहेब याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यामुळे माझी सर्व लोकांना विनंती, सर्वांनी सहभागी व्हा. जेवढं आपल्याला ह्या आंदोलनाने जर नाही झालं तर अजूनही आपलं भरपूर काही करायचे. जोपर्यंत रेल्वे इथं येत नाही तोपर्यंत आपण सर्वजण रस्त्यावर आलं पाहिजे. आणि काय माहिती का, सर्वसामान्य व्यक्तींनी बोललं पाहिजे. मुळामध्ये मेन राजकीय नेते तर काय आहे, त्यांची पोळी भाजण्यासाठीच आहे.
पण सर्वसामान्यांनी कसं हा जो झेंजीचा उठाव झाला ना, हा सर्वसामान्याचा उठाव होता. त्यामुळे हा उठाव सर्वसामान्यांनी केला पाहिजे. लोक रस्त्यावर आले पाहिजे. मला तर असं वाटतंय, आता ठीक आहे रस्ता रोको केलाय, काढल्यावर काय मला दुमत नाहीये, पण रस्ता रोको केल्यावर त्रास कोणाला आहे? सर्वसामान्यालाच. याच्याकरता हे जे राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कार्यालयावरती सर्वसामान्यांनी जाऊन त्यांना जाब विचारला पाहिजे. रस्त्यावर आल्यानंतर ह्या संबंधित आमदारांना, मंत्र्यांना, खासदारांना रस्त्यावर फिरून नाही दिलं पाहिजे. तुम्ही आज मला सांगा ना, आजची परिस्थिती काय? आज जे सत्तेतले लोक आंदोलन करतात आहे ना, ठीक आहे, आम्ही त्यांना म्हणतोय तुम्ही या, चांगले, उलट सर्वांनी आलं पाहिजे. त्यांनी सुद्धा उलट हा तर उद्या आंदोलन झाल्यानंतर पुढचं आंदोलन त्यांना टप्पा घ्या, या मंत्र्यांना जाब विचारा पाहिजे. या केंद्रीय मंत्र्यांसोबत पुण्यामध्ये फिरून नाही दिलं पाहिजे. जे महायुती आंदोलनात सहभागी होणार, सत्तेमध्ये तुम्ही आहात, तिथे जाब का विचारत नाही? विषय तोच आहे ना. तुम्ही मला सांगा, आज हे परिस्थिती काय तुम्ही सांगा मला. मंत्री कुठं बसतात? मंत्री बसतात केबिन मध्ये. आज प्रत्येक आमदारांनी जावं तिथं जावा, जाब विचारावा, खासदारांनी जाब विचारावा. हा त्रास कोणाला आहे? सर्वसामान्य त्रास आहे. आज आपला शेतीमाल, भीमाशंकर असेल, तुम्हाला सांगतो शिवजन्मभूमी जुन्नर असेल, त्याच्यानंतर ओझर असेल, न्यायाद्री असेल, हे कधी येणार जगाच्या याच्यावरती? आज तुम्ही बघा चाकणची ट्रॅफिक बघा काय आहे. मी आज सकाळी तिकडून आलो, 2.5 तास गेले माहिती ट्रॅफिक मध्ये. आज लोक वैतगली, फुकट नाही. आज लोक सर्वसामान्य माणूस म्हणतोय का मी रस्त्यावर काय ना रस्त्यावरती. रेल्वेचं आंदोलन जे होते ना सक्सेस, ते का होते? तर ही याला कारणीभूत ट्रॅफिक. तुम्ही सांगा, चाकण असेल, खेडच्या पुढे गेलो तर 2 तास गेले समजायचे. अतिशय भीषण परिस्थिती आहे. रेल्वे जर आली नाही तर पुढच्या काळामध्ये अनेक भीषण परिस्थिती तयार होईल. त्यामुळे आम्ही जुना सर्वे झाला, त्याच रूटने रेल्वे गेली पाहिजे, त्याच रूटनी सरळ मार्गानेच गेली पाहिजे. काय कारणच नाही ना, तिकडून न्यायची, इकडून न्यायची, तिकडून न्यायची. आता ते कृती समितीचं पण मी ऐकलं मगाशी, त्याच्यामध्ये लाईव्ह चालू होतं. त्यांनी एक आंदोलन केलं मध्ये, तर त्यांना ते आंदोलन केल्यानंतर त्यांचे मंत्री आहे ना, विखे पाटलांनी सांगितलं की तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट करून देतो. असं करू तसं काहीच नाही साहेब. 2-3 महिने झाले काहीच नाही. म्हणजे हे प्रश्न जोपर्यंत रस्त्यावरती लोक येत नाही, या मंत्र्यांना जाब विचारत नाही आणि या सत्ताधाऱ्यांना जाब विचारत नाही, तोपर्यंत अवघड आहे. सर्वसामान्यांनी झेंजी सारखं रस्त्यावर आलं पाहिजे, तर या गोष्टी सुटतील. मुद्दा अतिशय परखडपणे मांडला. तुम्ही नारायणगावचे एक जबाबदार पर्सन आहे. नारायणगाव बस स्थानक ते जुन्नर रस्ता अतिक्रमण निघत नाही, रस्ता मोकळा श्वास घेत नाही, लोकांना ये जायला खूप त्रास होतो. प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला येतात. बघा, नारायणगाव बस स्टँडच्या मध्ये तुम्ही आता बघितलं असेल, तुम्ही झाले होते आंदोलनाला, पण अनेक आंदोलन त्या संदर्भात केली. त्यांचं काम एकदम उत्तम दर्जाचं झालं. जिथं जिथं कमी आहे तिथं आम्ही करतो. आता नारायणगावचं जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये आता जे काय प्रशासन आमचे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्याच्यानंतर ग्रामपंचायत आहे, त्यांनी मिळून तोडगा काढून ते सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण हे जर गोष्टी जर सुटल्या नाही, बघा कसं असतं, लोकांकडे एक जबाबदारी असते. आता समजा उद्या जरी मला लोकांनी निवडून आणलं तर ते संबंधित लोकांची काहीतरी मागणी असती ना, मकरंद पाटील तिथे काहीतरी केलं पाहिजे. ते केल्यानंतर तशी मागणी लोकांची आहेच. आणि लोकांनी सुद्धा थोडंसं आपले व्यवसाय जे आहेत ना, ते व्यवस्थित ते आणले, लोकांना सुद्धा जाण्यासाठी गोष्टी होतील. काय तुम्हाला काय वाटतं रेल्वे संदर्भात? रेल्वे या ठिकाणी झालीच पाहिजे. आंदोलनात सहभागी होणार? आंदोलन आम्ही सगळे सहभागी होणार. साहेब तुम्ही काय सांगाल? म्हणजे साहेब, उद्या 9 ऑगस्ट आहे आणि क्रांती दिवस आहे. या क्रांती दिनाच्या दिवशी सर्व जनतेने रस्त्यावर उतरायचं ठरवलंय. निश्चितच क्रांती होईल आणि आंदोलनात सहभागी होणार 100% सहभागी होणार. रेल्वेचा विचार तर रेल्वे आणि आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण आम्ही जर राजकीय घेऊन नाही केला, परंतु आमच्या पक्षाची निशाणीच रेल्वे आहे. रेल्वे म्हणजे विकास. ज्या भागातून रेल्वे जाते, विकासाचं गाजर किती वर्ष दाखवायचं, प्रश्न निकाली का निघत नाही? निकाल निघाला पाहिजे. लोकांनी विचार केला पाहिजे, आपण निकाल कोणाच्या, आपण जनतेने मतदानातून निकाल कोणाकडे देतो आणि निकाल खऱ्या अर्थाने या प्रश्नांना, या गोष्टींना वाचा कोण पुढची, या गोष्टी लोकांनी तपासल्या पाहिजेत. मग लोकप्रतिनिधींच्या दरवाजामध्ये, त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन का केली जात नाही? मगाशी मकरंद भाऊजी म्हणाले आपण रास्ता रोको करणार, सर्वसामान्यांना अडचणी होणार. एखाद्याला दवाखान्यात जायचं असतं, कोण कुठे एखाद्याला पाहुण्याला भेटायला जायचं असतं, त्यांची गैरसोय होणार. नाही, निश्चितच. परंतु जनतेने बरेच दिवस आधी ही घोषणा केलेली आहे की बाबा 9 ऑगस्टला सर्व ठिकाणी, म्हणजे चाकण ते माझ्यामध्ये संगमनेरपर्यंत सगळीकडे रस्ता रोको होणार. जनतेला आधी सूचित केलं गेलं आहे. आणि जो लोकांच्या दरवाजा जो विषय, याला जबाबदार जे रेल्वे, मग त्यामध्ये रेल्वे मंत्री असतील, केंद्रीय रेल्वे मंत्री असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, यांच्या दरवाजात गेलंच पाहिजे. संबंधित ज्या विभागातील आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी तिकडे प्रश्न मांडलाच पाहिजे. शेवटी उत्तर तिथंच सुटणार आहे. भले आपण रस्त्यावर प्रश्न मांडतो, पण उत्तर तिथंच निघणार आहे मंत्रालयात. आता केंद्र सरकार ज्या पद्धतीने आतापर्यंत निर्णय घेत आलेला आहे,
सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत नाही. असं म्हणतात की एखाद्याला बा गेंड्याचं कातडं असतं, जाड कातडं असतं, अशी काहीशी केंद्र सरकारची अवस्था आहे. केंद्र सरकारला खूप चांगली संधी चालून आली आहे की उद्याच्या आंदोलनात त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन हा रेल्वे मार्ग मार्गी लागावा. नक्की त्यांच्याबद्दल जनतेचं मत बदलल की हा सरकार हे विकास करणार आहे अशी लोकांमध्ये संमती तयार होईल. तुम्ही आंदोलनात सहभागी होणार? होणार. भाऊ तुम्ही हो 100%. का सहभागी होणार? कारण बदल घडायलाच हवा आणि विषय कसा आहे, ट्रॅफिकमध्ये आम्ही फार त्रस्त झालो आहे. त्याच्यासाठी आपल्याला रेल्वे यायलाच पाहिजे, काहीच अडचण नाही. या परिसराचा विकास व्हायचा असेल तर रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे. दळणवळण वाढलं तर विकास होतो. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार मंडळी या सगळ्यांना रेल्वेचा फायदा होईल असं सांगितलं जाते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.